अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नवरात्रीत देवीची ओटी कशी भरावी, त्यामध्ये काय काय साहित्य असावं, त्याचबरोबर देवीची ओटी कधी भरावी, या वस्तूशिवाय ही ओटी अपूर्ण मानली जाते. ती वस्तू कुठली, अगदी सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की ऐका. चैत्र महिना आणि चैत्र महिन्याची सुरुवात ही चैत्र नवरात्रीने होते. तर या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण आपल्या कुलदेवीची जी काही सेवा उपासना करतो त्याला म्हणतात कुलदेवीचा कुळाचार करणं. प्रत्येकजण आपापल्या घराण्याच्या चालीरीतीनुसार किंवा परंपरेनुसार हा कुळाचार पार पाडत असतो. यामध्ये देवीची ओटी भरणं हा सुद्धा एक कुळाचाराचाच भाग आहे. आपण आपल्या घरी घट बसवत असू किंवा नसू, तरी पण घरच्या घरी किंवा मंदिरात जाऊन आपण या काळामध्ये देवीची ओटी अवश्य भरावी, जेणेकरून आपल्या मनातील इच्छा कुलदेवी नक्कीच पूर्ण करते. आणि मुख्य म्हणजे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावरती हा कायम राहतो. तर याच्याच विषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया. बघा, तुम्हाला घरच्या घरी किंवा मंदिरात जाऊन आपण आपल्या कुलदेवीची ओटी नियमानुसार कशी भरावी, त्याचबरोबर त्यामध्ये काय काय साहित्य असावं, अगदी संपूर्ण माहिती या व्हिडिओत बघा मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. सर्वात पहिलं तर चैत्र नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलस्वामिनीची ओटी नेमकी कधी भरावी. तर अनेकांच्या मनात संभ्रम असतो. तर बघा, नवरात्रीच्या 9 दिवसात तुम्ही कोणत्याही दिवशी देवीची ओटी भरली तरीही चालते. पण एक महत्त्वाचा नियम असा सांगते की 7व्या माळेपासून पुढे ओटी भरणं जास्त योग्य आहे. याचं कारण असं की नवरात्रीचा हा उत्तरार्ध असतो. जसं आपल्याकडे बघा माहेरवाशीण आली की तिची पाठवणी करताना आपण तिची खणा नारळाने ओटी भरतो, अगदी तसंच नवरात्रीची सांगता होताना देवीची ओटी भरण्याची ही पद्धत आहे. आपली कुलस्वामिनी तर कायम आपल्या घरातच वास करते. ती आपल्याला सोडून कुठेच जात नाही. पण नवरात्रीच्या या काळात तिचं देवी तत्व हे जास्त प्रमाणात सक्रिय असतं असं म्हटलं जातं. म्हणून नवरात्राच्या या उत्तरार्धात म्हणजेच 7व्या, 8व्या किंवा 9व्या माळेला देवीची ओटी भरणं अधिक योग्य मानलं जातं. त्यामुळे आपण देवीची ओटी ही बघा यंदा चैत्र नवरात्रीत 25 मार्च, 26 मार्च आणि 27 मार्च या तिन्ही पैकी एका दिवशी तुम्ही आपल्या कुलदेवीची ओटीही भरू शकता. तुम्हाला काही कारणांमुळे चैत्र नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरायला जमलं नाही, तर तुम्ही जोपर्यंत चैत्र महिना चालू आहे तोपर्यंत फक्त चैत्र अमावस्येचा दिवस सोडून इतर कोणत्याही दिवशी देवीची ओटी भरू शकता. जसं की चैत्र पौर्णिमा असेल, चैत्र महिन्याची अष्टमी असेल, चैत्र महिन्यातला एखादा मंगळवार, शुक्रवार असेल, तर या दिवशीसुद्धा तुम्हाला देवीची ओटी भरता येईल. तर देवीची ओटी भरणं हा आपल्या कुलदेवीच्या कुळाचारात एक भाग असतो आणि कुलदेवीचा कुळाचार प्रत्येक घराण्याने पार पाडला पाहिजे. आणि त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्ही सुद्धा तुमच्या कुलदेवीची ओटी भरायला नक्कीच भरा, अजिबात विसरू नका. तुम्ही कुलदेवीची ओटी तुमच्या घरी देखील भरू शकता. देवीच्या ओटीचं साहित्य आणि त्याचबरोबर देवीची ओटी कशी भरावी. तर बघा, सर्वात आधी साहित्य काय काय लागतं तर ते प्रथम आपण जाणून घेऊया. तर एक साडी किंवा फक्त ब्लाऊज पीस, तसेच शृंगाराचं साहित्य घ्यायचं, दक्षिणा घ्यायची, एक पाण्याचा नारळ घ्यायचा, त्याला शेंडी असावी, बदाम, हळकुंड, सुपारी, मुठभर बघा म्हणजेच वाटीभर तांदूळ, एक फळ, खाण्याचा विडा म्हणजेच त्याला तांबूल म्हटलं जातं, हळदी कुंकू, हिरव्या किंवा लाल 5 किंवा 7 बांगड्या, खारीक खोबऱ्याचा तुकडा, गजरा किंवा देवीला वाहण्यासाठी हार, फुलं, हे सर्व साहित्य आपल्याला ओटी भरताना साडीवरती ब्लाऊज पीस आणि त्या ब्लाऊज पीसावरती आपल्याला हे साहित्य ठेवायचं आहे. आता ओटी कशी भरायची, तर सर्वप्रथम तुम्हाला एक ताट घ्यायचं. त्या ताटामध्ये बघा तुम्हाला एक साडी ठेवायची आहे. शक्यतो देवीच्या ओटीमध्ये नऊवारी साडी ठेवली जाते. तर ती साडी बऱ्यापैकी तुम्हाला छान अशी बघा उघडून ठेवायची. घडी जी आहे ती थोडीशी उघडून ठेवा आणि देवीला जी आपण साडी अर्पण करतो ती सुती आणि रेशमी असावी, कारण या धाग्यांमध्ये
सुती आणि रेशमी धाग्यामध्ये देवतांकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची, त्याचबरोबर धरून ठेवण्याची क्षमता जी आहे ती इतर धाग्यांपेक्षा जास्त असते. आणि म्हणून ओटीतली साडी नऊवारी आणि ती रेशमी सुती असावी, त्याचबरोबर काठापदराची असावी. तर या गोष्टी आहेत. त्याचबरोबर ओटीची बघा, देवीला साडी घेताना हे आपल्याला आवर्जून लक्षात घ्यायचं आहे. तुम्ही खण देत आहे म्हणजेच ब्लाऊज पीस देत आहे, तर ब्लाऊज पीस शक्यतो बघा अशाच पद्धतीचा असावा, जसं रेशमी सुती आणि बघा अशा काठ असलेला असतो. दुसरी गोष्ट म्हणजे सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी का अर्पण केली जाते, कारण नऊवारी साडीला 9 वार असतात, 9 स्तर असतात आणि हे देवीचं कार्य करणारे 9 रूपं जे आहेत तर ते दर्शवत असतात. आणि म्हणून नऊवारी साडी अर्पण करण्याला तितकंच जास्त महत्त्व आहे. यानंतर दुसरी गोष्ट, साडीचा रंग जो आहे तर तो काळा किंवा निळा, डार्क निळा अगदी असा नसावा. तुम्ही शक्यतो बघा ओटीमध्ये लाल, केशरी, पिवळा, हिरवा, जांभळा, गुलाबी अशा रंगाची साडी देवीसाठी तुम्ही निवडू शकता. तर एका ताटामध्ये अशी साडी जी आहे ती ठेवायची. त्यानंतर त्याच्यावर आपल्याला खण ठेवायचा म्हणजेच ब्लाऊज पीस ठेवायचा. त्यानंतर संपूर्ण पाण्याने भरलेला नारळ, सुपारी, हळकुंड, बदाम, खारीक या गोष्टी तुम्हाला ठेवायच्या. त्यानंतर बघा यथाशक्ती तुम्ही त्यामध्ये बघा 21 रुपये, 11 रुपये ठेवायचे म्हणजे दक्षिणा ठेवायची. हिरव्या किंवा लाल बांगड्या देखील ठेवायच्या, गजरा ठेवायचा आणि थोडेसे तांदूळ जे आहेत तर ते ठेवायचे. शृंगाराचे दागिने जेवढे तुम्हाला भेटतील ते ठेवायचे. बघा त्यात जसं की मंगळसूत्र आहे, जोडवं, कानातलं, टिकली, बांगड्या, नेलपेंट, मेहंदीचा कोन आहे, असं तुम्ही हळद कुंकू अगदी काहीही ठेवू शकता. ज्या शृंगार आपण म्हटलो 16 शृंगारांपैकी कुठलीही वस्तू ठेवली तरीही चालेल, त्या तुम्ही ठेवायच्या आहे. आणि ओटी अर्पण करताना नारळाची शेंडी जी आहे तर ती देवाकडे असली पाहिजे. आणि त्यानंतर ओटीमध्ये विडासुद्धा ठेवला जातो. विडा म्हणजे बघा आपण त्याला खायचं पान जे आहे त्या पानाचा विडा बनवला जातो, तो देवीला अर्पण करायचा, त्यालाच तांबूल असं म्हणतात. तर हा जो विडा आहे हे तुम्हाला जिथे देवीचं मंदिर असतं तिथे सुद्धा हा विडा तुम्हाला सहजासहजी मिळून जाईल. यासोबत बघा तुम्ही एक फळ पण देऊ शकता, केळी म्हणा, सफरचंद या गोष्टी तुम्हाला ठेवायच्या आहे. संपूर्ण ताट अशा प्रकारे तयार झाल्यानंतर या ताटाला तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या. आणि हे जे ताट आहे, ही जी बघा ओटी आहे ही पहिलं आपल्या छातीला स्पर्श करायची आणि त्यानंतर देवीच्या पायाजवळ आपल्याला ती अर्पण करायची. देवीकडून जे चैतन्य मिळावं, मनामध्ये तुम्ही देवीला अगदी मनापासून प्रार्थना करा की हे देवी आई, मी ही ओटी माझ्या यथाशक्तीने अर्पण करत आहे आणि अजून काही इच्छा असेल तुमची ती तुम्हाला सांगायची आणि त्यानंतर देवीला तुम्हाला ती अर्पण करायची आहे. माझ्या घरामध्ये सुखशांती भरभराट नांदू दे, काही चुकलं असेल तर माझ्याकडून मला माफ कराई, असं करून तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी घरच्या घरीसुद्धा भरू शकता. जर मंदिरात ओटी अर्पण केली तर त्या बदल्यात आपल्याला एक तर प्रसाद मिळतो किंवा देवीचा हार वगैरे मिळत असतो, तर ते आपण घरी घेऊन देवाऱ्यामध्ये ठेवू शकतो. पण समजा तुम्ही घरी ओटी भरली तर त्या वस्तूंचं काय करायचं, तर ओटीतल्या त्या काही शृंगाराचे दागिने आहेत बघा, जे काही वस्तू असतील तर त्या आपण घरातील महिला वापरू शकतात, त्या आपण वापरायच्या. खायच्या गोष्टी घरातल्या सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा आणि दक्षिणा जी आहे तर ती वापरू नका. ती तुम्ही एखाद्या जवळपासच्या मंदिर असेल तर तिथे जाऊन दानपेटीत वगैरे तुम्ही टाकू शकता. सगळ्या वापरायच्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही स्वतः वापरू शकता, पण देवीला अर्पण केलेल्या वस्तू ह्या मासिक पाळीमध्ये आपण अजिबात वापरू नये, ही मात्र गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा. आणि ओटीच्या हिरव्या बांगड्या लहान असतील तर त्या आपण तुळशीला अर्पण करू शकतो, मोठ्या असतील तर तुम्ही स्वतः वापरल्या तरीही चालतील. तर ओटीच्या साहित्याची माहिती बघा मी तुम्हाला सांगितली आहे. त्याचबरोबर ओटी भरताना काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवल्या पाहिजेत, त्या म्हणजे ओटी भरायच्या यथाशक्तीने तुम्ही ओटी भरा, पण अगदी मनापासून भरा. अगदी सोन्या चांदीचे दागिने देत नाही कोणी, महागडं बघा काही देत नाही, परंतु जी काही तुम्ही ओटी भरणार आहात ती अगदी साधी सोप्या पद्धतीने परंतु अगदी मनापासून भरा, जेणेकरून तुम्हाला देवी पावणार आहे.
तर अशा पद्धतीने तुम्ही नवरात्रीमध्ये कधीही तुमच्या कुलदेवीची ओटी भरू शकता. मनापासून कुठलीही गोष्ट केली ना, मग देवी आई आपल्या हाकेला नेहमीच धावून येते. म्हणून यथाशक्तीने तुम्हाला ओटी भरायची आहे. तर अगदी ज्यांना या प्रकारातली बघा साडी किंवा वस्त्र घेणं शक्य होणार नाही, त्यांनी नवीन कोऱ्या ब्लाऊज पिसाने जरी ओटी भरली तरीही चालणार आहे. किंवा बघा चुनरी असते, त्या चुनरीने देखील तुम्ही भरू शकता. अगदी अशा पद्धतीने देवीची ओटी जी आहे तर ती तुम्हाला भरायची आहे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.